शेतकरी मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाब रॉडक हे आजपासून हवामान अंदाज बंद करणार आहेत. आता तुम्ही म्हणाल हे काय सांगतोय, तर होय, हे खरं आहे. पंजाब रॉडक यांनी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती एक व्हिडिओ टाकला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की मी आजपासून हवामान अंदाज सांगणं बंद करणार आहे. हा बघा पंजाब रॉडक यांचा तो व्हिडिओ. आजपासून गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्व त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यापुढं तुमच्या पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर त्या परिसरातला मी यापुढे अंदाज देणार नाही म्हणून हे तुम्हाला सांगू इच्छितो. तर नक्की हा निर्णय पंजाब रॉडक यांनी का घेतला हे सगळं सांगतो. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी विकास आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन मराठी. झालं असं की पश्चिम महाराष्ट्रातील काही द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी पंजाब रॉडक यांच्या विरोधात निदर्शनं केली आहेत आणि पंजाब रॉडक यांनी हवामान अंदाज सांगणं बंद करावं अशीच मागणी त्यांनी केली आहे. परंतु आजपर्यंत पंजाब रॉडक यांच्या हवामान अंदाजामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा देखील झाला आहे. आपलं नुकसान होण्या अगोदर शेतकऱ्यांना आपलं पीक वाचवणं हे पंजाब रॉडक यांच्या हवामान अंदाजामुळे शक्य झालं आहे. आजपर्यंत पंजाब रॉडक यांनी जो काही हवामान अंदाज सांगितला त्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचं होणारं नुकसान देखील वाचलं आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील जे काही द्राक्ष बागायतदार शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पंजाब रॉडक यांच्या हवामान अंदाजामुळे आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. द्राक्ष बागायतदार जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचं या हवामान अंदाजामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि यामुळेच द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी पंजाब रॉडक यांच्या विरोधात पंढरपूर या ठिकाणी निदर्शनं देखील केली आहेत आणि पंजाब रॉडक यांनी आपला हवामान अंदाज बंद करावा असंच त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी पंजाब रॉडक यांनी हवामान अंदाज बंद करावा अशी मागणी त्या ठिकाणच्या तहसीलदारांकडे केली आहे. त्यामुळे आता पंजाब रॉडक यांनी हवामान अंदाज बंद करणार असं म्हटलं आहे. परंतु त्या अगोदर ही गोष्ट देखील तेवढीच सत्य आहे. पंजाब रॉडक यांनी आतापर्यंत जे काही हवामान अंदाज सांगितले आहेत त्या अंदाजामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचं होणारं मोठ्या प्रमाणातील नुकसान वाचलं आहे. कारण योग्य वेळी आपल्या पिकाची निगराणी घेणं, त्याची काळजी घेणं शेतकऱ्यांना शक्य झालं आहे ते फक्त पंजाब रॉडक यांच्या हवामान अंदाजामुळे. पंजाब रॉडक जे काही हवामान अंदाज सांगतात त्याचं योग्य वेळी या ठिकाणी निरीक्षण करून शेतकरी आपल्या पिकाची खबरदारी घेत असतात आणि आपल्या होणाऱ्या पिकाचं नुकसान ते वाचवत असतात. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांसाठी हवामान अभ्यासक पंजाब रॉडक हे वरदानच ठरले आहे. कारण त्यांच्या हवामान अंदाजामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा देखील झाला आहे. त्यामुळे पंजाब रॉडक यांचे हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा फायदेशीर ठरले आहेत. परंतु आता हवामान अभ्यासक पंजाब रॉडक यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मी आता पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज सांगणार नाही असा निर्णय घेतला. पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून जी मागणी करण्यात आली त्यामुळे हा निर्णय पंजाब रॉडक यांनी घेतल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे आता खरंच पंजाब रॉडक यांच्या हवामान अंदाजामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं का, हेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. आणि इतर शेतकऱ्यांनी देखील पंजाब रॉडक यांच्या हवामान अंदाजामुळे तुम्हाला फायदा होतो की तोटा ते कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच पंजाब रॉडक यांनी त्यांचा हवामान अंदाज सांगणे असेच सुरू ठेवावे का, तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.